मी काम करत असताना वीत कुठं गेला हे बघायला गेले तर हा असा वासराच्या खायच्या कुंडीत जाऊन बसला होता. त्यानंतर आम्ही टोमॅटो भरायला निघालो होतो तर हा असा बिना शर्ट घालताच पाठीमागं पळायला लागला. त्याचं काही नाही ऐकलं की लगेच रुसायला येतं. तिथे गेल्यानंतर टोमॅटो तोडलेली होती. मग म्हणलं चला थोड्या वेळ आपण टोमॅटो पण नीट करू लागायला जाऊ. वेद असा टोमॅटोच्या डिगावरती उड्या मारत होता. तो कुठे गेला तरी शांत बसत नाही. थोडंसं ऊन पण लागत होतं आणि मी स्कार्फ पण घेऊन गेले नव्हते. तसेच टोमॅटो नीट करायला बसले. मग गारांचा पाऊस झाल्यामुळे टोमॅटोचे खूप नुकसान झाले होते. ते टोमॅटो नीट करायला खूप त्रास होत होता. टोमॅटो तोडून डायरेक्ट भरले जात नाहीत. त्याचे वेगवेगळ्या साईज पण भरावे लागतात. खराब झाले टोमॅटो एका बाजूला टाकावे लागतात. घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता. आमच्या इकडे 7 ते 10 लाईट आता नसते. माहीत नाही कधीपर्यंत आता हे आहे. गॅस सिलेंडर मिळत नाही त्यामुळे लोकांनी लाईटवरचे शेगडे वापरायला सुरुवात केली आहे.